हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आता एवढी थंडी चालू झाली आहे ना की विचारू नका. सकाळी सकाळी तर मस्तपैकी असं गरम गरम काय तर खायची इच्छा होती. तोपर्यंत आईसाहेबांनी आपल्या बनवून ठेवलेलंच असतं. मस्तपैकी पोहे बनवले होते. पोहे मला रोज जरी दिले ना तरी मी खाईन, कारण मला पोहे लय आवडतात. त्यानंतर आईसाहेबांनी लावलेलं मनी प्लांट उचलून आपल्या रूममध्ये तर ठेवलं होतं, पण त्याचं पाणी वगैरे चेंज करावं लागतंय. मग आज या 2 बॉटलमधलं मी पाणी चेंज केलं होतं आणि एवढं छोटूसे मनी प्लांट एवढं क्यूट दिसतंय ना. आईसाहेबांना काम असतं कपडे धुवायचं आणि ते आणून घडी घालून जिथल्या तिथं ठेवायचं, ते मात्र माझं काम असतं. कपडे धुता तर काय मला येत नाहीत, पण आणून घडी करून ठेवता तर येतात. मग काय, तेच मी करत असते. जेवढी सगळे कपडे घड्या घालायला टाईम लागत नाही, तेवढी आईसाहेबांची साडी घडी घालायला मला टाईम लागतोय. तरी पण मी रोज घालून ठेवत असते जशी येईल तशी. आणि आपल्या आईसाहेबांना एवढ्या साड्या आहेत ना, कधी कुठल्या साडीवर नंबर येईल सांगता येत नाही. कपडे व्यवस्थित घडी घालून जिथले तिथे ठेवले ना, जास्त पसारा घरात होत नाही असं आईसाहेब म्हणतात. मला तर लय वैताग येतोय काम म्हणलं की, पण आईसाहेबांना पण बाकीची कामं असतात, त्यामुळं मी थोडीफार हेल्प करत असते. त्यातच आईसाहेबांना आज बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे जरा गडबडीनं चालू होतं आमचं. ही आपली किचनची गॅलरी मला जरा डेकोर करायची, तर तुम्ही मला आयडिया जरा सांगा की कशी करू ती. रोजच्या रोज गॅलरी झाडून पुसून घ्यावी लागते, नाहीतर रोडटच घर असल्यामुळे लगेच धूळ येऊन बसते. आणि गॅलरीमध्ये एवढ्या लाल मुंग्या झालेत ना, तिथं काय खायचं सामान पण नसतं, तरी पण कशा काय झालेत काय माहिती. तरी आम्ही सारखं आठवणीने ते मुंग्यांचा खड वाढतो, त्यामुळे एवढं काय वाटत नाही. पण एका दिवशी नाही लक्षात राहिलं की तशा मुंग्या होतात. आईसाहेब स्वयंपाक वगैरे करून भांडी वगैरे घासून सगळं किचन स्वच्छ करतात. माझ्याकडं फक्त काम असतं सगळ्या किचनमध्ये आणि गॅलरीमध्ये झाडू मारायचा आणि किचन स्वच्छ डेटॉल टाकून पुसून घ्यायचं. डेटॉलची बॉटल 8 दिवसातच उडते, म्हणून आईसाहेबांचा कावा खाल्ला तरी चालतोय, पण डेटॉल काही कमी वापरायचं, आपण सोडायचं नाही. एवढी सारी कामे करून मला तर लय वैताग आला होता आणि लागली होती खूप भूक. पण आईसाहेब चालले होते, मग आईसाहेबांना मी गजरा लावला. जेवायला आज केली होती शेवग्याची शेंग. ही कशाची भाजी आहे काय मला माहिती नाही. मिरचीचं लोणचं आणि सोबत सॅलेड. तर या जेवण कराय. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत